कव्हर्सला डीपमध्ये खेळाडू आहे आणि दुसरा डीप मिडविकेटला. ऑन साईडला जर आपण बघितलं शॉर्ट लेग आहे, शॉर्ट फॉरवर्ड लेग बघायला मिळतोय, शॉर्ट मिड ऑन बघायला मिळतोय. उलटा चेंडू स्टिअर केलाय, प्रयत्न भरपूर होता परंतु सरळ जातोय शॉर्ट थर्डमॅनला डॉमिनेट करत. लॉंग स्टॉप मध्ये सीमा पार 4 चौकार. चौकार आपण या ठिकाणी बघतोय. पुढचा चेंडू यश. पुलटॉस आहे, फॉलिंग स्वीप पद्धतीचा चेंडू आपण बघतोय. थोडासा बॅलन्स गुडघ्यावरती ठेवला आणि त्यानंतर चेंडूला सरळ मिडविकेट डिप बॅकवर्ड टॉस केअरलेगच्या रिझन मधनं येतोय. नेहिल यांचा एक अप्रतिम 4 चौकार स्वीप बघायला मिळतोय. थँक्यू. बॅक टू बॅक 2 चौकार मारत आपले इरादे स्पष्ट करतायत नेहिल हरीश वर्किनी. स्टेअर केलंय, फक्त दिशा दिले. गुड क्रिकेट, अतिशय देखणं क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्हाला खेळता येणार नाहीये. परिपक्वता काय असते हे ते बघायला मिळालंय. आणि फक्त एक धाव दे स्ट्राईक रोटेट करत हार्दिक घरत यांना आणतायत स्ट्राईक वरती. बघूया आपण बघतायत ए बी चषक सर्व स्टँडला आमचे कॅमेरामॅन मात्र कव्हर करताना धावसंख्या 9 वर स्थिरावलंय. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. पुढचा चेंडू, ओहो वाडा शॉट, सरळ स्लॉट मध्ये होता आणि डाऊन द ग्राउंड या ठिकाणी हार्दिक घरतच्या बॅट मधनं येतोय देखणा षटकार. थँक्यू. धावसंख्या स्थिरावले 15 वरती. स्लॉट मध्ये चेंडू, एलिव्हेशन प्रॉपर, चेंडूला रीड चांगला केला होता. वी सेप मध्ये खेळताना येतोय सरळ षटकार. अतिशय अद्भुत स्टार्ट बघायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला थोडेसे लवकर खेळल्या. डॉट बॉल आला. यश चौधरी हाही एक अप्रतिम गोलंदाज आहे. उज्ज्वल संघ मथाणे यांचा बॅकबोन म्हटलं तरी चालेल. गोलंदाजी मधला एक अप्रतिम असा मारूप गोलंदाज आहे परंतु त्याच्या समोर 2 दिग्गज फलंदाज आहेत. लढाई भरपूर मोठी आहे, जय आणि पराजयाच्या अस्तित्वाची आहे. लढाई इथे आपल्याला बघायला मिळते. एबी चषक एक मानाची, सन्मानाची आणि भव्यतेचा एक जबरदस्त खजाना आणि तिथे तुम्हाला द्यावं लागतं 100%. पुढचा चेंडू याही वेळेला मिडऑफला क्लिअर करत लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवतायत हार्दिक घरत नावाचा आणखीन एक दर्जेदार हाईन हँडसम षटकार. थँक्यू. हार्दिक इज ऑन अ फायर. 2 षटकार 2 चौकार एकंदरीत धावा आहेत त्या 21 धावा. पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिलाय श्री जागमाता रावळे संघाचा. आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या नियोजनामध्ये आपला क्लास, गुणवत्ता, ट्रेलर, जागिया, दहशत, दरारा यांचा सुंदर समन्वय. बघूया देवमान गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश संघाचे संघनायक आहेत आणि त्याने म्हटलं होतं श्री जागमाता रावळेच्या अगेन्स्ट आम्ही दोन्ही मॅच गमावलेले आहेत प्रथम बॅटिंग करताना, त्यासाठी ते टॉस जिंकलेत. आमच्याकडे राईट आहेत, आम्ही घेतोय क्षेत्ररक्षण. बघूया काहीतरी परिवर्तन बघायला मिळेल. एका बाजूने निहिल आहे 2 चौकार, एका बाजूने हार्दिक आहे 2 षटकार. संघ हा सध्या थोडासा डॉमिनेट करतोय श्री उज्ज्वल संघ मथाणेला. स्टार्ट चांगली झाले इज नो डाऊट. या षटकामध्ये काय घडतंय ते आपण बघूया. पुढचा चेंडू स्टिअर केले, फक्त हळुवारपणे फक्त दिशा दिली सिलिमिडॉनला. 1 धाव मिळेल. धावसंख्या 22 वर स्थिरावते. चांगलं क्रिकेट आहे, परिपक्वता येते फलंदाजाकडे. याचं एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही जेवढ्या जास्त मॅचेस खेळतात, जय आणि पराजयाची चव तुम्ही चाकत असतात. अनेक चांगल्या पद्धतीचं कौतुक
तुम्हाला बघायला मिळतं आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेत तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून उदयास येतात. इथे मात्र 22 धावा हार्दिक घरत ज्याच्या 2 षटकार आणि एक चांगली विस्फोटक स्टार्ट दिले तो दीपेश चौधरीच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने खेळेल. उल्टॉस है अल्टी पल्टी. ये शॉट है ना ये कभी कभी आपको आबाद तो कभी कभी बर्बाद करता है. बनी तो बनी नाही तर या शॉटवरती भरपूर सारं नुकसान होताना अनेक फलंदाजाचं आपण बघितले. सरळ बॅटने आलेले 2 षटकार त्यानंतर फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे होत आहेत हार्दिक घरत थोडेसे डॉमिनेट. डॉट बॉल. पुढचा चेंडू टॉस जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली कमबॅकिंग दीपेश यांच्याकडनं आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. तदनंतर चेंडू झालेले ते 3 फक्त एक धाव खर्च केले. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आत्मविश्वास जेवढा तुमचा चांगला कॉन्सन्ट्रेशन जेवढं तुमचं परिपक्व शॉट सिलेक्शन जेवढं तुमचं प्रॉपर तेवढं यशाची हमी आहे. बघूया पुढचा चेंडू. सातत्य यशाची गुरु किल्ली आहे आणि ही सातत्य तुमच्याकडे असेल तुम्ही विजयश्री संपादन करू शकतायत. यावेळेला ऑन साईडला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. मिड विकेटचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडंसं धावत चेंडूला फील्ड करेल. संख्या 23 वर स्थिरावले. अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेचं. संपूर्ण स्टँड आपण बघतायत भरलेले आहेत. आमच्या क्रीडा रसिकांच्या माध्यमातून उदंड प्रतिसाद मिळतोय. सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून एबी चषकामध्ये करतोय वेलकम. हो यावेळेला थोडस पुढे खेळले. निहिल थोडस कंट्रोल मध्ये खेळतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले 24. लोअर फुल टॉस होता. गतीला थोडंसं परिवर्तन केलं होतं. हलकीशी फ्लाईट दिली होती परंतु रीड खूप चांगलं केलं निहिलनं. एक धाव घेत नॉन स्ट्रायकिंगकडे जाणं पसंत केलंय. चांगलं क्रिकेट दीपेश चौधरीच्या माध्यमातून गोलंदाजी क्लास 1 आहे. आणि फ्लाय स्लिपला बघूया या ठिकाणी आपण बघताय हार्दिक घरत 2 षटकारानंतर जो फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तदनंतर जे थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालं त्या प्रेशरला एका मोठ्या शॉटमध्ये कन्वर्ट करत प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न होता. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स पद्धतीने खेळायचं होतं. फटका चुकला आणि या ठिकाणी क्वाट बँडच्या रूपानं हार्दिक घरत तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. न्यूमान साहिल मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जबरदस्त कम बॅकिंग केले दीपेश चौधरीनं. एका षटकामध्ये 21 धावा तदनंतर 3 धावा देत मॅचला बॅलन्स मध्ये आणलेलं आहे. आणि हेच खरं क्रिकेट आहे. कभी मॅच इधर तो कभी मॅच उधर तो कभी मॅच बीच राह में हे सांगणारं क्रिकेट आहे. आमचे अनेक खेळाडू आपण बघतायत या मॅचचा आनंद घेत आहेत. हे बी चषक म्हटल्यानंतर जो आनंद आहे जो एंटरटेनमेंट आहे. नेक्स्ट मॅचचा आपण कॉल करतोय दोन्ही संघांना. पुढची मॅच विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि जयप्रकाश शेडवण. आपण इनिंग ब्रेक मध्ये विकेटवरती टॉस करणार आहोत. इट्स ऑफिशियल कॉल बोथ टीम कॅप्टन. वळूया मॅच कडे. पुढचा चेंडू. ओ थोडस लवकर खेळल्यात. चेंडू थोडासा कमी वेगानं आला आणि निहिल किनी जो शॉटला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते मात्र येत आहेत बॅक टू द डग आउट. आणखीन एक मोठा मासा गळाला लागतोय. आउट. थँक्यू. 2 धक्के देत आहेत आणि त्यानंतर जीत पाटीलला मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघतायत. हार्दिक आणि तदनंतर निहिल किनी तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत आणि थोडंसं प्रेशर डगआउट मध्ये बघायला मिळतंय. श्री जागमाता रावळेचे जेवढे समर्थक आहेत त्यांच्या मनामध्ये विचार निर्माण करणारी वेळ आहे आणि त्या वेळेला चांगल्या कार्यामध्ये तब्दील करण्यासाठी जीत पाटील हा एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
पहिल्या 6 चेंडूमध्ये अधिराज्य राहिले श्री जागमाता रावळे संघाचं आणि तदनंतर प्रत्येक चेंडूवरती एक्युरेसी राहिले ती म्हणजेच मथाणे संघाची. याही वेळेला कंट्रोल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. जीत यांचा भरपूर शॉर्ट बॉल होता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 25. लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा झालेल्या आहेत. चेंडू जर आपण बघितले टोटली झालेले आहेत ते 14. अजूनही 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मिस्टर अमित. ओ फॉलिंग स्वीप. सिग्नेचर शॉट आहे साहिल चापके यांचा आणि चेंडूला सरळ पाठवत आहेत. आमच्या मुख्य मंचाला अभिवादन करण्यासाठी आलाय 4 चौकार. धावसंख्या पोहोचलोय 29. अमित पाटील उर्फ अण्णा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत प्रचंड अनुभव आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून अमित पाटील या नावाची चर्चा सदैव सफाळा विभागामध्ये बघायला मिळते आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय समोर साहिल चापके. पुढचा चेंडू यावेळेला आपण बघताय ऑफसमच्या थोडासा बाहेर टाकलाय. फिरवलाय चेंडूला. डॉट बॉल. धावसंख्या बघायला मिळते 29. पुढचा चेंडू याही वेळेला ऑफसमच्या बाहेरून चेंडूला थोडस फिरवताना डॉट बॉल आलाय. साहिल चौकारानंतर 2 डॉट बॉल खेळताना चांगला टर्न करतायत. हलकासा टर्न आणि त्यानंतर थोडस प्रेशर कन्वर्ट करतायत. चांगली गोलंदाजी अमित यांची राहिले. दीपेश यांची राहिले. 29 वरती 2 गडी बाद. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 21 धावा आणि तदनंतर मात्र लेंथ लाईनचा इथे स्वेचिट अल्टी पल्टी फॅन्सी शॉट. 4 धावा येत आहेत. षटक क्रमांक 30 संपलंय. करंट रन रेट 11चा आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला बघायला मिळेल 55 55. थँक्यू. 33 धावा स्कोर कार्ड वरती गोलंदाजीसाठी प्राचारण करतायत दीपेश यांना ज्याने एक यशस्वी षटक हाताळलंय. संघ अडचणीमध्ये असताना उत्तम एक्युरेसीच्या जोरावरती श्री जागमाता रावलेचे 2 दिग्गज फलंदाजांना माघारी पाठवल्यानंतर एक्युरेसीचं उत्तम उदाहरण पेश केलंय. त्यासाठी दीपेश यांना 4थ्या षटकासाठी आमंत्रित केलंय. परंतु समोर जीत पाटील सारखा फलंदाज आहे. प्रचंड क्षमता आहे आणि श्री जागमाता रावळे संघातील चर्चेचं एक मोठं नाव जीत पाटील. स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू टॉस ऑन साइडला खेळताय. सिंगल कंप्लीट झाले. थोडंसं फंबल. वेगाने येतील का जीत पाटील बघायचं आणि येत आहेत वेगानं. 2 धावा होत आहेत परिपूर्ण. धावसंख्या पोहोचते 35. पुढचा चेंडू जीतसाठी. समोर दीपेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. चांगली गोलंदाजी आहे. ओ स्टेप आउट करून पहिलाच आपला इरादा स्पष्ट केला होता. चांगलं रीड केलं आणि त्यानंतर ऑप्शनच्या थोडासा बाहेर जीत पाटील यांना अवे थोडंसं खेळावं लागलं शरीरापासून आणि आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू यावेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न आहे. गॅप शोधलाय का? यस. थोडीशी सफळ झाले. डीप बॅकवर्ड टॉस करले आणि मिड विकेट रिझन मध्ये येतोय इनटू द गॅपचा 4 चौकार.
मध्ये आणला का बॉल त्याने फिरवला ऑफ ब्रेक टाकला. थँक्यू. आपण बघतायत याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूने जयप्रकाश शेडवण आणि त्यांच्या अगेन्स्ट विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या दोन संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये विकेटवरती टॉससाठी सज्ज राहायचं आहे. धावे स्कोर कार्डवरती 39. थोडंसं चेंडूला फिरवलं, मध्ये येणारा चेंडू होता. चांगला प्रयत्न होता जीत पाटील यांचा की चेंडू जर बाहेर जाणारा असेल, थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा असेल तर रिव्हर्स खेळावं, परंतु इथे जो आपल्याला बघायला मिळाला की चेंडू थोडासा मध्ये आला आणि तिथून मात्र क्लीन बोल्ड झालेले आहेत नवीन बॅटर मिस्टर साई. पुढचा चेंडू साईसाठी. ओ याही वेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स टॉस झाला आणि डॉट बॉल. अतिशय सुंदर लेग कटर चेंडू बघायला मिळतोय. 1 to go. पुढचा चेंडू 39 धावा आणि इथे पुणे फटका बसला. शॉट टसली पॉइंट मध्ये साई सुद्धा परतताना माघारी आउट. थँक्यू. आणि 4 षटकं हाताळताना नक्कीच 19 मिनिटाचा वेळ, हा वेळेवरती हाताळलेले 4 षटकं आपण बघू शकाल. अतिशय सुंदर क्रिकेट राहिले. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, तदनंतर जी कम बॅकिंग आहे किंवा उलटफेर ज्याला आपण म्हणतो, पलटवार ज्याला आपण म्हणतो, तो फक्त 18 चेंडू आणि 18 धावांचा राहिलाय. परंतु 6 षटकं आहेत आणि जमेची बाजू आहे श्री चाकमाता रावळे संघासाठी की त्यांचा गेम चेंजर खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये नाव आहे साहिल चापके. इथून जर गेम चेंजर इनिंग खेळतायत, या मॅच मध्ये जर पलटवार करतायत, एक चांगलं टार्गेट समोर राहू शकतं. न्यूमान आपण बघतायत. नयन गोलंदाजीसाठी साहिल आलेले आहेत. समोरही साहिल आहेत. 39 झालेले आहेत. इथे मात्र श्री चाकमाता रावळे संघाचे समर्थकांचा विचार असेल कमीत कमीत 15-20 धावा आणि साहिल चापकेकडे ती क्षमता आहे. परंतु समोर स्लॉग ओव्हर मध्ये जो गोलंदाजी करतो साहिल, त्याच्याकडे प्रचंड लेंथ लाईन आहे आणि चेंडू फिरवण्याची कला त्याच्याकडे अवगत आहे. बॅटल रंगणार आहे. बॅटर खऱ्या अर्थाने आपण बघतोय की द्वंद्व पराकोटीच असेल मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर साहिल चांगला चेंडू कट करणारा असा गोलंदाज. समोर साहिल चापके. महत्वाच्या 6 चेंडूंचा खेळ शेष. किती टार्गेट, एक स्टीप टार्गेट समोर ठेवलं जाईल की नाही यासाठी 6 चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट. वळूया साहिल अगेन्स्ट साहिल. यावेळेला आपण बघतायत पंच व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं 40 वरती स्कोर कार्ड स्थिरावले. 40 धावा. मात्र एष्ट्यांच्या मागून थोडंसं कानमंत्र दिला जातोय की साहिल चापकेच्या अगेन्स्ट तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपण बघताय श्री चाकमाता रावळे संघाचे खेळाडू या ठिकाणी सुंदर कामगिरी करतायत, परंतु सर्वोत्कृष्ट कार्य ज्यांच्या माध्यमातून होईल. ओ यावेळेला टायमिंग प्रॉपर, फ्लॅट 6 लॉंग ऑनला क्लिअर करतायत. त्यासाठी मात्र उत्कृष्ट खेळाडू श्री चाकमाता रावळे संघातील चांगला परफॉर्मन्स, मन जिंकणारा परफॉर्मन्स, हृदयावरती राज करणारा परफॉर्मन्स जर झाला तर मात्र चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा प्रतीकजी भोईर यांच्या माध्यमातून नायकीचे शूज तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील, ते एकाच खेळाडूला. दरम्यान धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि याही वेळेला सरळ चेंडूला एक्झिक्यूट करताय. चेंडू लॉंग लेगला ट्रॅव्हल झालाय, सिंगल कंप्लीट झाले. आपण बघू शकाल दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना 48. अजूनही जर आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ शेष आहे.
एक राहत की सास या 8 धावा देतील का, की साहिल चापकेचा जो खेळ या ठिकाणी थोडासा मोमेंटम शोधतायत, मोमेंटम जे मिळालंय त्याला कॅरी करतील की नाही, की या ठिकाणी उज्ज्वल मथाणे संघाचा गोलंदाज कम बॅकिंग करेल, हे बघण्यासाठी एकत्र राहा, बघत राहा. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि हक्काचं व्यासपीठ देणारी भव्य दिव्य स्पर्धा ती म्हणजेच AB चषक पर्व चौथं. पुनश्च तयार गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेला ब्रेक केलाय चेंडू, डॉट बॉल आलाय, वेगानं बॅटला स्विंग केलं होतं. आपण बघू शकाल थोडासा चेंडू मध्ये येणारा हलकासा ऑफ ब्रेक, डॉट बॉल. पुढचा चेंडू. ओ याही वेळेला फ्लॅट सिक्स. चेंडूला पाठवत आहेत कावकॉर्नरच्या डोक्यावरनं षटकार. धावसंख्या पोहोचले 54. पुढचा चेंडू, 2 षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत. ओ याही वेळेला कट केलंय, परंतु चांगलं शतरक्षण तिथे. थून मात्र 3-4 धावा वाचवत आहेत. 54 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू. दोन्ही संघनायक नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण सज्ज राहायचं आहे. अंतिम चेंडू. ओहो, गुडघा टेक, तांबा आशादेक, डाऊन द ग्राउंड. साहिलनं वेल फिनिश केले. षटकारानं 60 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 61चं टार्गेट. वळूया आपण टॉस कडे. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष जयप्रकाश शेडवण संघनायक या टॉस साठी. चला दोन्ही संघाने एक टॉस साठी या. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष जयप्रकाश शेडवण आपण टॉस करतोय. एडवण संघनायक. एडवण संघाचे संघनायक त्वरित यायचं आहे. एडवण संघाचा कॉल असेल. हेड इन टेल. हेड इज कॉल. आणि आला या ठिकाणी हेड. टॉस जिंकला एडवण संघ. प्रथमतः कसं वाटतं या ठिकाणी मॅच टुर्नामेंटमध्ये दाखल झाल्यानंतर? AB ट्रॉफीचं चौथं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी येतो खेळायला, पण कधी यश आलं नाही आम्हाला इकडे. पण यावर्षी आम्ही यश नक्की मिळवून घेऊ. आणि खूप चांगली स्पर्धा आहे. आयोजन, नियोजन आणि हरेश्वर भाऊ आम्हाला एंट्री देतातच आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे. काय वाटतं टॉस जिंकला तर काय निर्णय नाही काय तुमचा? क्षेत्ररक्षण फर्स्ट. किती धावापर्यंत ओपोनंट टीमला थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? कमीत कमीत 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. सध्याचं वर्ष आहे, या वर्षामध्ये संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हो, चांगले प्लेयर आहेत जयप्रकाशमध्ये आणि फॉर्ममध्ये आहेत सर्व. टॉस हरला तर प्रथम बॅटिंग करायच्या. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायच्या, परंतु इथे दाखल झाल्यानंतर टॉस झालाय. कसं वाटतं इथून फील कसं वाटतं? इंटरनॅशनल फील्ड झालं कसं. नेहमी
स्टेजवर टॉस असतो आणि इकडे आता नवीन निर्णय घेतला आणि पिचवर टॉस घेतला तर चांगलं वाटलंय. संपूर्ण स्क्वॉड आहे तुमचा. हो नक्की. किती धावा या ठिकाणी चांगली मॅच होऊ शकते. बॅटल 60+ करण्याचा प्रयत्न असेल. मॅच इंटरेस्टिंग होईल. हो. तर वळूया आपण मॅच कडे. टॉस जिंकला ॲडव्हान्स संघानं. वन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया आपण परिवर्तन. ऐकूया युसुफचे सय्यद यांना. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल एबी ट्रॉफी 2025 पर्व चौथा पण पाहतो. आजची पहिली रात्र आणि चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये श्री जागमाते रावळे विपक्ष उज्ज्वल 11 मथाणे या दोन संघांमध्ये बघा पहिल्या षटकामध्ये 21 धावा आणि अंतिम षटकामध्ये 21 धावा म्हणजे दोन षटकामध्ये 42 धावा आणि तीन षटकामध्ये 18 धावा म्हणजे त्यामध्ये दीपेश चौधरी यापुढे अप्रतिम गोलंदाजी केली. दोन षटकामध्ये त्यांनी मात्र 9 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केल्या. आता विजयासाठी तब्बल बनवायचे आहेत 61. 5 षटकांनी 61 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 12.25 सरासरी 20ची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 12.20. हा सामना जिंकण्यासाठी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झाले. एका बाजूला अमित तर एका बाजूला यश. तर यश आणि अमित ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. उज्ज्वल 11 मथाने तर एका बाजूला जागमाता रावळे. हे दोन्ही संघ कुलदेवते नावावर गावाच्या देवाच्या नावावर नाव ठेवलं गेलं. श्री जागमाता रावळे असं नाव ग्रामदेवत याचे नाव ठेवले गेले आणि चर्चेमध्ये राहिले. सागर मोरे यावेळेस लेफ्ट प्लेचा कॉल करतात. मुख्य पंच स्क्वेअर लेग पाहू शकाल शिखर हिरगुळे. तर लेफ्ट प्ले पहिल्या षटकामधला पहिला चेंडू. गोलंदाज नेहल किणी लोकल बॉय पुढे मागवा सज्ज होईल. 61. आजचा रात्रीमधला चौथा सामना पाहतो आपण. 60+ झालाय. यावेळी दांडी गोल पहिल्या चेंडूवर रॉयलचे शिकार अमित. बॅक टू द आउट गॉन. लगेच पहिल्या चेंडूवर घरच्या मैदानावर क्लीन बॉल केलं. टप्पा पडल्या चेंडू मध्ये आला. अमित ची नजर रिप्लेमध्ये पाहू शकाल. सुरेख बघा टप्पा पडल्या चेंडू थोडंसं मध्ये आला आणि मधली अष्टी वाकवली गेली. बेस्ट डाऊन केले गेले. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का. यावेळेस उज्ज्वल 11 मथाने या संघाला अमित शर्पामध्ये. नवीन बॅटर साहिल बॅटिंगसाठी आलेत. 61चा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवर गडी बाद. कुठं कुठे खराब सुरुवात म्हणावी लागेल उज्ज्वल 11 मथाणे या संघाची. बॅटल खूप चांगला होईल कारण की दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांच्या मध्ये भाऊ चांगले खेळाडू आहेत. यशाच्या मागे जीत पाटील स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट रावली संघाचे एक अप्रतिम खेळाडू. अंडरम म्हणून किंवा ओव्हरम चांगला क्रिकेट खेळतो आणि पॉईंट कव्हर तरी चांगले फटके आहेत. सध्याच्या घडीमध्ये पाहू शकाल यशक ची भूमिका पार पाडतोय. दुसरा चेंडू सरळ बॅट टिकायचा प्रयत्न. चेंडू उंची घातली आहे. लांबी कमी. खेळाडू गेलेत. टिपला झेल नयन पाटील आणि फलंदाज साहिल बॅक टू द गॉड. दोन्ही चेंडूवर 2 गडी बाद झालेत. गॉन.
नक्कीच पाहू शकाल रिप्लेमध्ये ऑप्शन तसं बाहेर चेंडू होता, फटका सुरेख खेळला गेला, परंतु नयन पाटीलचं कौतुक करावं लागेल. सर्कलच्या आतमध्ये होते, मागे जाऊन झेल टिपणं कठीण असतं. रात्रीच्या वेळामध्ये फ्लड लाईटमध्ये झेल खूप सुरेख टिपला गेला. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत. पहिला क्लीन बॉल, दुसरा झेल. नवीन बॅटर तन्मय आलाय आणि निहिलला पाहू शकाल स्क्रीनवर फक्त एक किलिंग स्माइल दिली विकेट घेतल्यावर. जास्त काही जल्लोष केला नाहीये, कारण पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर झेल बाद. यश चौधरी अजूनही नॉनस्ट्राईक एंडवर आहेत. हॅट्रिकवर ऑन हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली रात्र, आजच्या रात्रीमधला चौथा सामना, पहिली हॅट्रिक पाहायला भेटेल का? निहिल किणी गोळी मार्कवर आहे. स्लोवर चेंडू इनसाइड नक्कीच लगाव लागली. शॉट लॉंग लेगला संगणक सिद्धेशाला चेंडूला फील करतोय. एकेरी धावणे श्रीगणेश झालाय. उज्ज्वल 11 मथाने या संघात बघा चेंडू सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर इनसाइड एज लगावली गेली. तो स्लोवर चेंडू टाकला गेला. 1 धाव, 3 चेंडू 1 धाव. बघा यावेळेस यश चौधरी अप्रतिम असं डावखरा फलंदाज. ज्या अनुषंगाने पाहतो रावले भागामध्ये निहिल किणी, त्या अनुषंगाने मताने भागामध्ये यश चौधरी, असे दोन्ही अपकमिंग यंग स्टार आहेत. चांगला बॅटल आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटल खूप सुरेख होईल. इनसाइड एज नक्कीच प्ले डाऊन पाहायला भेटलं आपल्याला. चेंडू बॅटला ब्रश अंगाला ब्रश झाला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू खाली राहिला, दुसरा चेंडू फुलला होता, तिसरा चेंडू इनसाइड एज आणि चौथा चेंडू शॉर्ट बॉल टाकला गेला. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू 1 धाव, 2 गडी बाद. 61 चा पाठलाग करायचा. सुरुवात नक्कीच खराब झाली उज्ज्वल 11 मथाने या संघाची. अजून एक सुरेख चेंडू बघा यावेळेस व्हेरिएशन आपण पाहतोय. निहिल किणी च्या षटकामध्ये पहिले 3 चेंडू वरती टाकले. मागील 2 चेंडू लेफ्ट हँड बॅटर जेव्हा आलाय तर थोडंसं मागे ठेवते. शॉर्ट बॉलांनी पाहू शकाल त्याला, त्यासाठी लीग ब्रेक चेंडू आहे. त्या टप्पावर चेंडू बाहेर काढला जातं. यश थोडंसं नाराज आहे. शेवट संधी या षटकामधला क्रॉस बॅट फटका खेळलाय. शॉट्स करणारे खेळाडू आहे. चेंडूला अडवलं नक्कीच गेलं. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. बघा शॉटमध्ये कमिटमेंट चांगलं होतं, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं गेलं. रिप्लेमध्ये पाहू शकाल ज्या प्रकारे चेंडू होता. बघा यावेळेस डोळे नक्कीच फेरले होते. ब्लाइंड फटका खेळला होता, पण ते खेळाडू होते. चेंडू अडवला. एक सिंगल धाव. पहिला षटक संपला गेले. एका षटकात समाप्त धावा धाव फटका 2 गडी बाद आपण पाहतोय. एबी ट्रॉफी 2025 पर्व 4. धन्यवाद डीजे मास्टर. बघा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्जल गुरुदिमाकवर हिमेश. 1 षटक 2 धावा 2 गडी बाद. आता 4 षटकामध्ये बनवायचे 59. ऑन साइडला फटका तर सुरेख खेळलाय. खेळाडू आहेत. वाह वाह काय झेल टिपलाय. खेळाडू पाहू शकाल साहिल. व्हॉट अ कॅच. बघा स्वतः बॅटर सुद्धा त्याला प्रोत्साहित करतोय. त्यांनी सुद्धा ते नक्कीच बॅट आणि हातात टाळ्या बघा, कारण की झेल खूप सुरेख टिपला अप्रतिम. आणि पाहू शकाल स्वतः बॅटरने सुद्धा कौतुक केले, कारण की हा झेल देतो ना रनिंग कॅच आणि बॉडी बॅलन्स पाहू शकाल. काय सुरेख, काय सुरेख अप्रतिम झेल. आणि 2 धावावर तिसरा गडी बाद. उज्ज्वल 11 मथाने बॅकफुटवर. सुरेख काय झेल आहे, काय झेल आहे बघू शकाल आपण. 3 गडी बाद झाले. 2च धावा दाखल करत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता निहिलने. या षटकामध्ये हिमेशने सुद्धा पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संगनायक दीपेश चौधरी. लहान बंधू आउट झालेत, मोठे बंधू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये.
दोन्ही संघामध्ये बंधू आहेत. फिल्डिंग करत संघावर पाहू शकत नयन पाटील जीत पाटील अशी दोन बांधवांची जोडी. तर एका बाजूला दीपेश चौधरी आणि यश चौधरी अशी दोन बांधवांची जोडी. हा साई प्रसाद कर हार्दिक कर ही सुद्धा जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा एका गावामध्ये आपण जेव्हा एक गाव फॉर्मॅट खेळतोय ना तेव्हा नक्कीच भावांची जोडी असणं गरजेचं आहे. आणि श्री जागमात रावळे संघाकडे जोड्या आहेत. काय चेंडू टाकल्या गेल्या बघा. हिमेश सुद्धा एक वेगवान गोलंदाज पाहू शकाल. अप्रतिम चेंडू. हेअरस्टाईल खूप सुरेख आहे त्या प्रकारे तो चेंडू सोडून टाकतोय. पाहू शकाल एखादं कॅरेबियन हेअरस्टाईल त्या अनुषंगाने वेगवान गोलंदाजी. यावेळेस पडला चेंडू टप्पावडे मध्ये आणला गेलाय. डॉट बॉल नक्कीच आलाय आणि नक्कीच पर्सनली खूप सुरेख आहे हिमेश. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख मिड विकेटला क्लिअर कर चेंडू सीमारेच्या पार. हा आलाय षटकार. धन्यवाद धन्यवाद इसे चला यूज बॉल नक्कीच पुरवायचे. नवीन बॉल माफ करा दुसरा षटक मार्गस्थ आहे. बघा शॉर्ट बॉलवर फटका सुरेख खेळला गेला दीपेशच्या माध्यमातून. फटका सीमारेषेवर 6 धावांसाठी आला. 2 चेंडू 6 वर बॅटिंग करतो. बघा दीपेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तन्मय 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. 2 चेंडू 6 वर बॅटिंग करतोय दीपेश. सुरुवात नक्कीच खराब झाली. 2 धावावर 3 गडी बाद होते. परंतु इकडून जर पाहिले गेलं तर एक पार्टनरशिपची गरज आहे. एक छोटीशी भागीदारी जर केली दोन्ही बॅटरनी कमी कमी 25-30 धावांची भागीदारी झाली तर सामना बनू शकतो. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुद्धा उज्ज्वलेल्या मताने संघ कमी पडणारा संघ नाहीये आणि बॅटर्स खूप सुरेख होईल. यावेळेस फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला नक्कीच फटका खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहेत. चेंडूवर येतील चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले गेले साहिलच्या माध्यमातून फेके केले गेले. तिथं एकच धाव परिपूर्ण केली जाते. धावफलक 1 नंबर ससावते 9 या अंकावर. 9 धावा धावफलकात 3 गडी बाद. प्रिन्स मुशच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह वाहिनीवर पाहतोय. 4 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने पाहतोय सध्याच्या घडीमध्ये. आजची पहिलीच रात आहे आणि खूप चांगला टेलिकास्ट प्रथमेश टीम करत असताना प्रिन्स मुशच्या माध्यमातून एबी ट्रॉफी. यावेळेस पाहू शकाल चेंडू थोडासा खाली राहिला होता. स्नॉटर चेंडू पाहायला भेटला. बॅटर तन्मयला चेंडू दिसला नाही. बघा यावेळेस पडल्या थोडासा खाली राहिला पण जीतचा कौतुक करावं लागेल. दोन्ही पायाच्या मधून चेंडू अडवला गेलाय आणि स्माइल पाहू शकाल हिमेच्या चेहऱ्यावर. थोडंसं नील नक्की चर्चा करतात. थोडा क्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न करतील. शॉर्ट पॉईंट लेगला खेळाडू आहे. फ्लाइंग स्लीप गली आणि पॉईंटमध्ये खेळाडू. शॉर्ट स्क्वेअर लेग खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय आणि एक सिंगल व्हाईट बॉलच्या मध्ये एक धाव आली. राहुल डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचते 10 या अंकावर. नो लुक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय बॅटर परंतु चेंडू लेग स्टंपला मिस करत निघून गेला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. दुसरा षटक मार्गस्थ इकडून अजूनही बनवायचे 50. ऑन साइडला फटका सुरेख. या षटकावर 2 उत्तुंग षटकार आलेत. 2 षटकांच्या समाप्तीने धावा धावफलकार 16. अजूनही येणारी चेंडू असतील 18. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये बनवायचे विजयासाठी अजूनही 46 धावांची गरज. बघा सामन्यामध्ये रंग भरणार आहे कारण की हा सामना 2 उत्कृष्ट अप्रतिम दर्जेदार संघांमध्ये आहे. एका बाजूला श्री जागमाता रावळे संघ तर एका बाजूला पाहू शकाल संघ आहे उज्ज्वल मथाने. एका बाजूला सफाळे भाग तर एका बाजूला पाहू शकाल केळवे. एकाच स्टेशनचा फरक आहे परंतु दोन्ही भागामध्ये दोन्ही संघ उंचवर गाठणारे आहेत. आजचा मी जर पॅनल पाहिला ना तर चांगले संघ आजच्या पॅनलमध्ये आहेत. NC सफाळे पाहिला. ओमकार बोस एडवन संघ आहे. खाडी संघ नक्कीच मागील सामना विजय झाला परंतु कुठं कुठं टेंबीखोडा संघ नाराज केलाय या स्पर्धेला. आणि पुढे सुद्धा सामना पाहू शकाल अजून एक बाकी आहे. वैतीपाडा संघ
जयप्रकाश एडवन आणि विठ्ठलवाडी. नक्कीच नेहिल नेहिल किनी वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय. संघाकडून तिसरा षटक. यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडू ऑन साईड खेळायचा प्रयत्न केला. बघा मेहमनजी थोडासा क्रिकेटमध्ये बदल आलाय. चेंडू पाहू शकाल ज्या प्रकारे वेगवान निघून गेला. सध्याच्या घडीला प्रत्येक बॅटर पाहू आपण ऑन साईड फेवरेट झोन म्हणून खेळतोय आणि ऑफनच्या बाहेरचे चेंडू सुद्धा आपण पाहतो की ऑन साईड खेळायचा प्रयत्न करतो. मॅनेजमेंट खूप कमी बॅटर पाहतात पण सध्याच्या घडीमध्ये जे क्रिकेट खेळतात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट खेळणं खूप गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने चेंडू आहे त्या अनुषंगाने तुम्ही बॅटिंग केली धावा नक्की तुमच्या धावपकाला लगावतील. पाहू शकाल यावेळेस जास्त चेंडू फिरवला गेला. बॅटर सफल झाले आणि यावेळेस डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. अजूनही येणारे 16 चेंडू मध्ये बनवायचे 46 सामना अजूनही बनवू शकतात. दीपेश आणि तन्मय हे 2 बॅटर मैदानाच्या दोन्ही बॅटरच्या बॅटवर एक षटकार आलाय आणि मागील षटकामध्ये तब्बल धावा ज्या आल्या ना ते कुठे ना कुठे जास्त धावा खर्च केल्या गेल्या. 14 धावा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. बघा जेव्हा सरळ बोटाने तूप निघते तेव्हा बोट थोडं वाकडं करावं लागतं परंतु हा असा फटका कधी कधी तुमच्या बोटाने इजा देऊन जाऊ शकतो. आणि DRS घेतला बॅटिंग करण्याच्या संघाने. सर व्हाईट बॉलसाठी येस तिसरे पंच. बघा शाहिद मोमीन सर आहेत तिसरे पंच आमच्याबरोबर जोडले जातील. प्रिन्स मुळशी टीम पाहतो पण टेक्निकल टीम यावेळेस बघा दर्शवले जाते की काय प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला कुठेही चेंडू गॅदर झाला आणि फेअर डिलिव्हरी. इट इज अ फेअर डिलिव्हरी. 3 सलग चेंडूंनी धाव. बघा बॅटिंग करणाऱ्या संघाने यावेळेस आपला DRS गमावला कारण की बॅटर स्विच खेळण्याचा प्रयत्न करतो. खूप बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बघा पूर्ण अनुषंगाने आपण देतोय कारण की क्रिकेटमध्ये खूप खूप लहान ज्या गोष्टी आहेत ना ते शिकणं गरजेचं आहे. एखाद्या खेळाडू सांगतो मी चांगला बॅटर आहे चांगला गोळा परंतु बेसिक हे शिकणं गरजेचं असतं आणि बेसिक जेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्ही चांगले खेळाडू बनू शकता. कधी कधी आता नवीन नियम जे आलेत ना क्रिकेटच्या माध्यमातून एक बुक लिहिली गेली. त्या बुकमध्ये प्रत्येक डिसिजन कशा प्रकारे असेल ते लिहिलं गेलं. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता. नील वेगाने चेंडूवर आला. चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव नक्कीच कोरली जाईल. धावफलक एक पुढे सरसावते 17 या अंकावर. आता 45 बघा 44 धावांची गरज असणार आहे. 17 धावा धावफलकावर 61 धावांचा पाठलाग करायचा. 2.4 चेंडू 17 3 कुठे ना कुठे बॅकफुटवर पूर्ण संघ आहे उज्ज्वल 11 मथाने संघ पण अजूनही येणारी या इनिंग्स मध्ये 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पाहू शकाल खराब चेंडू पंचाने नो बॉल घोषित केलाय. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत. साहिल फेकी जबरदस्ती लेकरी धावाने समाधान मानवले. पंचाने भीमर चेंडू घोषित केला गेलाय. बघा हा भीमर चेंडू कुठे ना कुठे टर्निंग पॉईंट ठरेल का कारण की या चेंडूवर 2 धावा आल्यात आणि पुढील चेंडू फील्ड असणार आहे. फुलटॉस बॉल नक्कीच खूप उंचीवर चेंडू होता कारण की बॅकफुटला गेले होते. पॉपिंग ग्रीजच्या आतमधून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर आणि अंगावर चेंडू होता. या अनुषंगाने पहिला भीमर चेंडू आलाय. आता फ्रीडचा बॉल 19 3. आता बनवायचे 42. 14 चेंडू 42. बघा एक एक जो चेंडू एक एक चेंडूवर सामना कधीही बदलू शकतो. स्लोवर चेंडू टाकला गेला आणि यावेळेस पाहू शकाल चेंडूला काय वळण देतोय गोलंदाज नेहिल किनी परंतु कौतुक करावं लागेल नेहिल यांचा. ज्या प्रकारे व्हेरिएशन आहे त्या चेंडूमध्ये खूप अप्रतिम राहिलाय. राईट हँड बॅटरसाठी नक्कीच एक्स्ट्रावर चेंडू ठेवला परंतु लेफ्ट हँड बॅटर जेव्हापासून आला खूप बाहेरून चेंडू वळवतोय आणि बॅटरला नक्कीच संधी देत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आता त्यांनी धावा खर्च केला 3. 4 चेंडू निधाव टाकले. सांघिक धावसंख्या 19 3 आहेत. येणारी अजूनही 13 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी 42. रिव्हर्स खेळला गेला. पाहू शकाल तिकडे हिमेश चेंडूला फील्ड करताय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला परंतु तन्मयने नकार दिला धावा घेण्यासाठी. काय घडलं जीवनदान दिलं गेलंय परंतु पाहू शकाल ना की दोन्ही बाजूला फेकी झाली आहे. यष्ट्यावर एकही चेंडू लागला नाहीये.
यासाठी तुम्हाला नक्कीच लगोरी किंवा गोट्या खेळायची प्रॅक्टिस करावी लागते किंवा या सीझनमध्ये प्रथमेच तुम्हाला आंबे तोडावे लागतील दगडाने, तेव्हा तुम्ही हिट करू शकता. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये 19 धाबा. नेहिल यांची गोष्ट केली, 2 षटकांमध्ये 5 धाबा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. आता 12 चेंडू 42 धावांची गरज. 12 चेंडू 42. धन्यवाद डीजे. बघा 12 चेंडू आणि 42 धावा. पाहू शकत दृश्य दाखवत तर महिला कक्ष आहे. महिला सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना प्रथम महिला बघण्याचं आपण एबी ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. रात्रीचे पाहू शकाल तब्बल 11:30 झालेले आहेत आणि प्रेक्षक एबी ट्रॉफीला नक्कीच भेट देत आहेत आणि क्रिकेट ला खूप चांगला सपोर्ट राहिलाय या विभागामध्ये. प्रत्येक आपल्या घरच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलाय. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. गोलंदाजी मागवा सज्जल गोलंदाज पाहू शकाल. हार्दिकला बोलवलं गेलं. हार्दिक घरात बघा या विभागामध्ये पहिला बाईक म्हणजे सिरीज ज्या खेळाडूच्या नावावर राहिली तो हार्दिक घरात आणि दुसरी बाईक पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये याच वर्षामध्ये नेहिल किनी. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला की आपण चेंडू ट्राव्हल झाला. 2 खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून गेला. काय बॅकअप राहिला आशिषच्या माध्यमातून. सुरेख बॅकअप अप्रतिम क्षेत्र म्हणावा लागेल. फटका सुरेख होता. त्या अनुषंगाने साहिलच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल झाला होता परंतु आशिषचा बॅकअप खूप चांगला. आपण सांगतो एखाद्या जेव्हा खेळाडू बॅकअप देतो तेव्हा तेव्हा कमबॅक करतोय. जर साहिल आशिष बॅकअपला आला नसता कुठे ना कुठे 4 धावा आल्या असत्या पण एकच धावा आली. आता बनवायचे 41 येणार 24 11 मध्ये 41 ची गरज. बघा शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही की सामना कोण विजय होईल. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधीही रंग बदलू शकतो. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइड खेळला गेला. खेळाडू खूप वेगाने पुढे येतो. चेंडूला फील्ड करेल. थोडासा पंबल झालाय. दीपेश धाव करतो. 2 धावा परिपूर्ण केल्या. थोडीशी हलकीशी स्माइल नक्कीच साहिलच्या चेहऱ्यावर होती परंतु हे एक धाव तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे पराभूत होण्याच्या कारणावर घेऊन जाऊ शकतात कारण की एक धावाने मोठमोठे संघ पराभूत झालेत. इकडे 1 धाव एक्स्ट्रा खर्च केली आहे. 3.2 चेंडू 22 वर 3 गडी बाद. आता अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी 39 येणारे चेंडू असतील 10. यावेळेस फुल टॉस आणि यावेळेस चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आला आणि पाहू शकाल नॉन स्ट्राईक थ्रो केलं गेलं आणि DRS पंचांनी घेतला. पंचांचा कॉल DRSचा आहे. भीमोर चेंडूसाठी घेतला गेलाय पंचांकडून DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. इट इज अ नो बॉल. भीमर बॉल नक्कीच होता. नो बॉल पंचांनी दर्शवलाय आणि नक्की चर्चा होते चेंडू जेव्हा ट्रॅव्हल होता ना तदनंतर बॅटर रनआउट झाला तदनंतर पंचांचा कॉल आला तर बॅटर आउट असणार आहे तन्मय आणि पाहू शकाल 2 धावा आल्या. धावसंख्या 24. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावा बनवायच्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतून 9 सेकंडवर असेल स्वप्नील. नो बॉल. बघा मागील 2 षटकामध्ये 2 नो बॉल आले सर. हेमंत सर पाहू शकाल नीलच्या षटकावर सुद्धा पहिला 5वा चेंडू नो टाकला होता. या षटकामध्ये 3रा चेंडू नो टाकला या गोलंदाज हार्दिकने. पाणी नक्कीच या षटकांना पाठवायचं आहे. दक्षता घ्या. बघा स्वप्नील न्यू बॅटर नॉन स्ट्राईक. 11 चेंडू 11वर बॅटिंग करतो दीपेश षटकाराच्या मध्ये ते परत इकडून करावा लागेल. मागील 3.2 चेंडूमध्ये काय घडलंय त्यावर लक्ष केंद्रित न करता येणाऱ्या 10 चेंडूवर काय करायचं त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. फ्रीडचा बॉल स्लोवन टाकला गेला. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला गेलाय. बघा काय सुरेख गोलंदाजी आहे. बघा दोन्ही फ्रीट डॉट आलेत आणि दोन्ही फ्रीटवर दीपेशच स्ट्राईकवर होता
आणि दिपेशची नक्कीच कुठं ना कुठे कमजोरी राहिली. ज्या प्रकारे गोलंदाजी गोल करतात, निखिलनी ऑफच्या बाहेरून चेंडू कट केले. हार्दिक सुद्धा तेच चेंडू कट करतोय. सेम टप्प्यावर चेंडू टाकले. डॉट बॉल आलाय आणि यावेळेस मागून दांडी गोल केली आहे. 5वा गडी बाद झाला. फलंदाज दिपेश बागतोडक आउट. धन्यवाद. बघा निहार आला नवीन बॅटर. 24 वर गडी बाद झाले. तब्बल 5 3.4 चेंडूचा खेळ संपला. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता 8 चेंडूंमध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 37 धावा. इकडे तुम्हाला 6 षटकार म्हणजे 6 मोठे फटके खेळावे लागतील आणि कंपल्सरी चेसिंग म्हणजेच पूर्ण धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील हा सामना विजयासाठी. बघा यावेळेस येणारे 8 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 37 धावा. स्लोवर चेंडू आणि पाहू शकाल अप्रतिम चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आलाय. काय गोलंदाजी करतोय हार्दिक. बघा व्हेरिएशन आहे. रॉंग वन चेंडू होता. यावेळेस पाहू शकाल बोटांची जादू नक्कीच चेंडूवर फिरवली गेली. स्लोवर चेंडू तर डॉट बॉल नक्कीच आला. यावेळेस ऑफसाईडला काय फटका सजवलाय. प्रेक्षक आहेत तिकडे झेल टिपतात आणि यावेळी षटकार नक्कीच आला. अजून की विजयासाठी बनवायचे तब्बल 31 चेंडू असतील 6. धन्यवाद इजे. पाहू शकाल 30 धावा झालेत. 31 अजूनही बनवायचे. चला स्पीडअप करा रावळे संघ. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. जीत जास्त वेळ दौडू नका. आपण आयोजक संघ आहेत परंतु प्रत्येकांना आपण समान नजरेने पाहतोय. प्रत्येकाला समान कॉल असणार आहे आणि 6 मध्ये 31 धावांची गरज आहे. 6 बॉल 31. नयन पाटील डावखोरा गोलंदाज गोळी मागवा सज्ज झालाय. हेमंतजी पाटील आमच्या बरोबर आहेत. सुरेख अप्रतिम स्कोरिंगची भूमिका पार पाडतात पहिल्या वर्षापासून. बघा जर हा सामना गमावला जर उज्ज्वल इलेव्हन मथाने संघ ते पहिल्या वर्ष असं असेल की क्वालिफाय होणार नाहीये. मागे 3 वर्ष क्वालिफाय झाला होता संघ आणि यावेळेस पहिला चेंडू डॉट आलाय. आता येणारे 5 मध्ये बनवायचे 31 आणि या 2024-25 मध्ये तिसरी लढत आहे दोन्ही संघांमध्ये. त्यावेळेस अजूनही डॉट बॉल. बघा आतापर्यंत दोन लढत होते त्यामध्ये 2-0 रावळे संघ पुढे होता. जर हा सुद्धा सामना जिंकला 3-0 होतील असं म्हणावं लागतं. दोन्ही बेस्ट टीम आहेत आणि क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये हारणं जिंकणं चालत असतं परंतु एक मैत्रीपूर्वक लढत सुद्धा म्हणावी लागेल कारण की प्रत्येक प्रेक्षकांना ही लढत चांगली वाटत असेल. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ समोर येतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची गर्दी नक्की जास्त वाढते. लाईव्हवर सुद्धा आणि मैदानामध्ये सुद्धा. 3-31 धावांची गरज. पाहू शकाल यावेळेस शॉर्ट टर्नमेंटला खेळाडू डायरेक्ट हिट झालाय. पंचांनी यावेळेस नक्कीच नकार दिला. एक सिंगल धाव आली आहे. वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. 22 मध्ये एक धाव आली. पंच दर्शत असताना सागर मोरे सर. आता 2 चेंडू 30 धावांची गरज. 2 बॉल 30. हा 4.4 चेंडू चा खेळ संपला. 2 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. एबी ट्रॉफी 2025 चा महाथरार आपण पाहतोय 4थ्या पर्वामध्ये आणि पाहू शकाल अजून एक डॉट बॉल. हा चेंडू जर डॉट आला तर पहिला या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक आपल्याला पाहायला भेटेल. आणि यावेळेस पाहू शकाल या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने निर्धाव षटक टाकलाय नयन पाटील आणि या सामना 29 धावाने विजय झाला तर म्हणजे संघ श्री जागमाता रावळे संघ.
धन्यवाद डीजे. नक्कीच आर्यन मध्ये आपण साहेब चषक पाहिला मागेच वीकमध्ये तिकडे पण बॅटर नंबर टाकली होती. नयन पाटील एक गडी बाद करून आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निहिल किणी, जे नक्कीच 10 धाव बनवले आणि अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये गडी बाद केली 2 आणि 5च धावा खर्च केल्या. निहिल किणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर दोन्ही संघांनी हस्त आंदोलन करत मैदानात बाहेर जायचं आहे. दीपेश चौधरी आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये या लाईनअपमध्ये आणि दोन्ही संघाने लाईनअप करूनच हस्त आंदोलन करून मैदान सोडायचं आहे. पुढील सामन्यासाठी प्रत्येक आपल्याबरोबर जोडले जातील मिस्टर अजितजी पाटील मायक्रोफोनवर.